अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। नवरात्र लवकरच सुरू होणार आहे। आज मी तुम्हाला तुमची कुळदेवी माहिती आहे का, किंवा कोणीतरी सांगितलं की ही तुझी कुळदेवी आहे आणि तू ना हिची पूजा कर, हिची सेवा कर, तर आपण ती करतो। म्हणजेच काय की आपण आपल्या आईची सेवा न करता मावशीची सेवा करतो। थोडक्यात सांगायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहे। महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि राजराजेश्वरी म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी आणि जी वणीगडावर आहे सप्तशृंगी माता। आता काय होतं, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला माहिती नाहीये, फक्त आपण सेवा करतो म्हणून करतो। तुम्हाला जर तुमची कुळदेवी माहिती नसेल तर 1-2 उपाय आणि सेवा करून तुम्हाला तुमची कुळदेवी समजेल। कसं असतं, जसं बाळाला आपल्या आईची ओढ असते तसं त्या आईला पण आपल्या बाळाची ओढ असते। म्हणजे आपली कुळदेवी काय आहे हे आपल्याला जेवढं माहिती नाहीये किंवा आपल्याला माहिती व्हावं असं वाटतं आहे, तेवढंच आपल्या कुळदेवीला पण वाटतं की माझ्या लेकराने माझी सेवा करावी, मी पण माझ्या लेकराकडे जावं, माझी पण तिने सेवा करावी। जेवढी आतुरता तुम्हाला आहे तेवढीच आतुरता तुमच्या कुळदेवीला पण आहे। पण काय होतं, आपण चुकीची सेवा करतो, चुकीच्या देवीचे टाकही बऱ्याच वेळा अशा आम्हाला ना प्रश्नोत्तर येतात की आपल्याकडनं आपल्या देवीचे चुकीचे टाक तयार झालेले असतात, त्याच्यावरनं खूप अनर्थ घडतो, खूप घर विस्कळीत झालेलं असतं। मग मुलं बाळ न होणे, संततीला अडचणी, लग्न न जमणे किंवा लग्नानंतर पण नवरा किंवा बायको बाहेरच्या नादाला लागणे, ह्या बऱ्याच समस्या तुमच्या आयुष्यात घडत असतात। की सगळं चांगलं होतं, अचानक काय झालं ताई की नवरा बाहेरच्या नादी लागलेला आहे, माझी मुलगी इतकी शिकलेली आहे तरी तिला नोकरी मिळत नाहीये, त्याला नोकरी मिळत नाहीये, तिचं लग्न होत नाहीये, आम्ही सगळे डॉक्टरांकडे रिपोर्ट घेऊन गेलो, सगळे नॉर्मल आहे, तरी मुलं बाळ होत नाही, कारण तुमच्याकडनं तुमच्या कुळदेवीची सेवा होत नाहीये। तुम्हाला एक सांगू का, तुम्ही महाराजांची कितीही सेवा करा, ते आपले गुरु आहेत, पण आपल्याला आपले कुळदेवी आणि कुळदेव यांची सेवा करणं खूप महत्वाचं असतं। आणि कोण आहे माझे कुळदेव, कोण आहे माझी कुळदेवी, ते जाणून घेणंही तेवढंच महत्वाचं असतं। सगळ्यात आधी तुम्हाला एक सांगते, कुळदेवी, आता समजा मी नाशिकला राहते, तर नाशिकचं जे ग्रामदैवत आहे कालिका मातेचं मंदिर, तर कालिका माता ही आमची ग्रामदैवत आहे। जसं तुमच्या गावात जे देवाचं मंदिर असतं त्यालाच तुम्ही तुमची कुळदेवी समजता नाही, ते तुमच्या ग्रामदैवत आहे, ते तुमच्या गावाची देवी आहे। तुमच्या कुळाची देवी कोण आहे हे तुम्हाला माहिती नसेल तर काय करायचं, तुमचा जे घर आहे, आता समजा कोणीतरी माझा व्हिडिओ बघत आहे, तुमचं जे प्रॉपर घर आहे, तुमचं मूळ गाव आहे, तिथे जा। तुमचे जे भाऊबंद ज्या काही सेवा अर्चा करत आहे त्यांच्या घरात जो देवीचा फोटो आहे ती तुमची कुळदेवी आहे। तुमचे भाऊबंद ज्या देवीला मानत आहे ती तुमची कुळदेवी आहे। असं बऱ्याच घरात घडतं की आमचे चुलत जे नातेवाईक आहे ते कुठल्या तरी देवीची सेवा करतात आणि आम्ही कुठल्या तरी देवीची सेवा करतो, असं नाहीये। कुळदेवी संपूर्ण ती कुळाचं रक्षण करते, चुलत निलत सगळे असो, त्यांची कुळदेवी एकच असते। तुम्ही तुमच्या मूळ गावी जा, तुमच्या समाजातले जे लोक आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा, तुमचे नातेवाईक जे असेल तिथे कॉन्टॅक्ट करा, त्या गावाला जा, सापडा, तुम्ही जा, शोधा, तुम्हाला सापडेल। जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला ओढ आहे आपल्या कुळदेवी जाणून घ्यायची, कुळदेवीची सेवा करायची, तर तशीच कुळदेवीला पण आपल्या लेकराची ओढ आहे, ती पण तुमच्यापर्यंत नक्की येईल। तर हा झाला पहिला उपाय की तुम्ही जा, गावाकडचे जे लोक असेल त्यांना शोधा, सापडा, तुम्हाला सापडेल, कोणी सापडेलच तुम्हाला। दुसरं, तुम्हाला काय करायचं आहे, 21 दिवस ही ना सेवा करायची आहे। तुम्हाला नारळ घ्यायचा आहे, तुम्ही त्याचा शेंडा काढून घ्या किंवा तो तसा घेतला तरी चालेल, त्याचा जो शेंडा आहे तो देवाकडे करायचा आहे आणि रोज एक कापूर जाळायचा आहे, रोज एकच कापूर जाळायचा। एक कापूर जळून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा। 7 दिवस एक नारळ होईल। आता जर त्या नारळाला तडा गेला किंवा काही झालं तर ते नारळ विसर्जन करा। 21 दिवस ही सेवा करायची। 21 दिवसात जर एकदा तडा गेला, 2दा तडा गेला, 3दा गेला, घाबरू नका, काहीच होणार नाही। महाराजांना मनोमन प्रार्थना, संपूर्ण कापूर जाळेपर्यंत महाराजांना मनोमन प्रार्थना करायची आणि त्यांना सांगायचं की मला माझी कुळदेवी समजू दे। या 21 दिवसात कोणीतरी तुमच्या स्वप्नात येईल, कोणीतरी येईल। जर तुमची कुळदेवी जर माहूरची रेणुका माता असेल तर कोणीतरी येईल आणि तुम्हाला माहूरचा प्रसाद देईल। कोणीतरी येऊन तुम्हाला सांगेल का मी कोल्हापूरला चालले बरं का, कोणीतरी येऊन तुम्हाला तुळजापूरच्या देवीचा प्रसाद देईल, कोणीतरी येऊन तुम्हाला वणीच्या देवीचा प्रसाद देईल। अशा बऱ्याच घटना
या 21 दिवसात घडतील आणि तुम्हाला तुमची कुळदेवी नक्की मिळेल. साक्षात्कार होतो, साक्षात देवी आई आपल्या स्वप्नात येते किंवा असे संकेत मिळतात. दुसरं, 5 मंगळवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता ताई म्हणाल, ताई मग कुळदेवी आमची तर आता लगेच घटस्थापना आलेली आहे, त्या घटस्थापनेच्या पिरियड मध्ये पण तुम्हाला समजेल, पूर्ण 21 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. काय करायचा आहे? म्हणजे आधीचा जो उपाय आहे तो 21 दिवस करायचा आहे. आता 5 मंगळवारचा उपाय सांगते. 5 मंगळवारी काय करायचं? 2 विड्याची पानं घ्या, त्या पानावर एक सुपारी ठेवायची. सुपारी ठेवून दर मंगळवारी दुर्गा सप्तशती पाठ करायचा. तुमची कुळदेवी कुठलीही असो, तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे. पाठ करायचा, तो संपूर्ण मंगळवार उपवास धरा. शरीराला झेपत नसेल तर तुम्ही खाऊन पिऊन उपवास करू शकता. काही म्हणजे आपण जे उपवासाचं खातो ते तुम्ही खाऊ शकता. शक्य असेल तर कडकडीत उपवास करा. कडकडीत उपवास म्हणजे काय? फळं घेणं, दूध घेणं, चहा घेणं. पण परत एकदा सांगते, शरीराला झेपत नसेल तर तुम्ही खाऊन पिऊन उपवास करा. दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा असतो. संपूर्ण मंगळवार तुम्हाला उपवास धरायचा आहे. आता उपवास धरल्यावर जे काही तुम्हाला 2 विड्याची पानं ठेवायची आहेत, त्याच्यावर एक सुपारी ठेवायची आहे, दुर्गा सप्तशती पाठ करायचा आणि रात्री झोपताना ती सुपारी आपल्याला उशाखाली ठेवायची. आणि आता समजा मंगळवारी रात्री ती तुम्ही उशाखाली ठेवली की बुधवारी सकाळी आणून संपूर्ण ती देवघरात ठेवून द्यायची. देवघरात ठेवल्यानंतर असे 5 मंगळवार करायचे आहे. अर्थात एखादा मंगळवार जरी स्किप झाला मासिक धर्मामुळे तर ते आपण समजू शकतो. फक्त मंगळवारी उपवास करावा आणि ती जी आपली सुपारी आहे ती उशाखाली ठेवायची. बुधवारी आंघोळ वगैरे झाल्यावर ती सुपारी ठेवायची आणि आपल्या देवघरात ठेवून द्यायची. असे 5 मंगळवार करायचे. 5 मंगळवार झाल्यावर ती सुपारी तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करून घ्या. जी काही विड्याची पानं आहे ते अर्थात प्रत्येक मंगळवारी ते चेंज करायचे असतात. नवीन विड्याची पानं घ्या, सुपारीत तीच ठेवा. या 5 मंगळवारमध्ये तुम्हाला एकदा तरी तुमची कुळदेवी स्वप्नात येणार, तुम्हाला साक्षात्कार घडणार. काही ना काही संकेत तुम्हाला कोणीतरी देणार. कोणीतरी फोन करेल का बाबा मी माहूरवरनं बोलतो आहे, तुळजापूरवरनं बोलतो आहे. काय ही तुमची कुळदेवी असेल, तुम्हाला संकेत आल्याशिवाय राहणार नाही. हे 2 उपाय आहेत जे तुम्हाला करायचे आहे. जे तुम्हाला जमतात, ज्यांना 21 दिवसाची सेवा करायची आहे त्यांनी ती करा. ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करून जर आपल्याला आपली कुळदेवी माहीत करून घ्यायची असेल तर त्यांनी ती करू शकता. तुमची इच्छा, तुम्हाला काय वाटतं आहे त्या पद्धतीने तुम्ही करा, पण तुम्ही आवर्जून करा. याचा अनुभव तुम्हाला खूप चांगला प्रकारे येईल आणि तुम्हालाही तुमची कुळदेवी समजेल. काय होतंय, आपण एखाद्या देवीची सेवा करतो, अडचण नाही येतो, तुम्ही ती सेवा करा, पण तुम्हाला तुमच्या कुळदेवीची सेवा करायची असते ना, कारण ती तुमच्या कुळाचं रक्षण करत असते. घरात येणारं आर्थिक, शारीरिक, मानसिक कष्टांचं ती संरक्षण करत असते. तो त्रास, ते जे काही कष्ट आहे ते तुमच्यापर्यंत कधी येऊ पण देत नाही. म्हणून ही सेवा ज्यांना माहिती नाहीये त्यांनी आवर्जून, आता नाहीये, आता तुम्हाला वाटेल की बाबा श्राद्ध आहे तर मग सेवा करू का, करा, काही प्रॉब्लेम नाही. श्राद्धाचा आणि याचा काहीही संबंध नाहीये, तुम्ही सेवेला लागू शकता. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.